UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दिल्लीत आज अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्रीपासून मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता। फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी परतण्याच्या मार्गावर। दिल्लीत अमित शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा। मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा। देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य असेल। शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। एकनाथ शिंदे दिल्लीत पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार। खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे शिंदेंचे आदेश। महायुतीत कोणतेही मतभेद नाही। शिंदेंनी किंतु परंतु दूर केले। मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बैठकीनंतर लवकरच निर्णय। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। 2.5 वर्षातील कारकिर्दीबाबत मी समाधानी। स्वतःला मुख्यमंत्री न समजता कॉमन मॅन म्हणून काम केलं। नाराज होऊन रडणारा नाही। एकनाथ शिंदेकडून जनतेचे आभार। एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतलाय। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। दिल्लीत वरिष्ठांसोबत आमची चर्चा। खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार स्थापन होईल। 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला राहणार। अजित पवारांची माहिती। मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या, देणं घेणं नाही। आरक्षण घेणारच। उपोषणाच्या तयारीला लागलो। जरांगेंची प्रतिक्रिया। भाजप मुंबई पालिकेवर एखादी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील। मुंबईतील विधानसभेच्या 15 जागा जिंकत भाजपची ताकद वाढली। महापालिकेसाठी 150 नगरसेवकांचं भाजपचं टार्गेट। सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आज दुपारी 1 वाजता बैठक। मुंबईतील टिळक भवनात बैठक होणार। पटोले थोरात उपस्थित राहणार। पुण्यात आज मनसेची आत्मचिंतन बैठक। पराभूत उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार। डिसेंबरमध्ये भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार। नड्डांकडून संघटनेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका। तावडेंवर बिहार, उत्तर प्रदेश तर अरुण सिंग यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षकाची जबाबदारी। शासनाकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू, मात्र शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद। लातूरमधील 15 केंद्रांवर 19,968 क्विंटल सोयाबीन खरेदी। 12,000 क्विंटल सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 228वा संजीवन समाधी सोहळा। राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत। इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदी आली। अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा। हिंदू पक्षकारांची याचिका न्यायालयानं स्वीकारली। दर्गा कमिटीसह सर्व पक्षकारांना नोटीस। 5 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी। हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी। रांचीच्या मोहराबादी मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। सोरेन चौथ्यांदा झारखंडची धुरा सांभाळणार। नालासोपाऱ्यात 41 बेकायदा इमारतींवर महापालिकेचा हातोडा। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं कार्यवाही सुरू। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।